राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. छोट्या भुकेसाठी झटपट भेळ कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कांदा एकदम चांगला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण बारीकच चिरून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर भरपूरशी कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. हे आहे गूळ आणि चिंचेचं पाणी. आणि हे आहे फरसाण. फरसाण तुम्ही कोणत्याही क्वालिटीचं वापरू शकता. आणि त्याचबरोबर हे चुरमुरे आणि शेव. तर चला मग आपण फटाफट भेळ बनवूया. तर त्यासाठी मी इथे चुरमुरे घेतलेले आहेत आणि ही भेळ मी जवळजवळ 4 ते 5 जणांची बनवत आहे. तर ही अशी भेळ तुम्ही लहान मुलं जर शाळेतून येत असतील आणि त्यांना खूप भूक लागली असेल तर ही अशी झटपट भेळ तुम्ही बनवून देऊ शकता. थोडंसं मी फरसाण टाकलेलं आहे आणि कांदा टाकायचा आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे टाका, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. या भेळीमध्ये तुम्ही थोडेसे चणे पण टाकू शकता किंवा मसाला डाळ असेल तर ती टाकू शकता. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. यामध्ये मी आता लाल मसाला टाकणार आहे. लाल मसाला टाकण्याचं कारण असं आहे की लहान मुलं खाणार आहेत आणि आपण लाल मसाला हा प्रमाणात टाकू शकतो. जर मी हिरवी मिरची टाकली तर लहान मुलांच्या तोंडाला हिरवी मिरची लागेल आणि त्यांना तिखट लागेल, म्हणून मी शक्यतो लाल मसाला टाकते. आणि यावर थोडंसं चिंच आणि गुळचं पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी ह्याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. ही पहा, बनली की नाही फटाफट भेळ. आता ही भेळ डिशमध्ये सर्व करताना मस्तपैकी त्यावर शेव टाकायची आहे, थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.